आपलं एज्युकेशन सिस्टीम हे वर्कर्स बनवण्याचं एज्युकेशन सिस्टीम आहे. त्या एका माणसाने ब्रिटिशांनी काय केलं, तो जेव्हा आला त्याने सांगितलं की जर आपल्याला ह्या लोकांना स्लेव्ह बनवायचे आपल्या कामासाठी तर ह्यांना आपली एज्युकेशन सिस्टीम दिली पाहिजे. त्या सगळ्यांना इंग्लिश आलं पाहिजे, कारण त्यांना जर इंग्लिश यायला लागलं, त्यांना जर इंडस्ट्रियल काम यायला लागले तर आपल्याला वर्कर्स मिळणार. आपलं एज्युकेशन सिस्टीम हे वर्कर्स बनवण्याचं एज्युकेशन सिस्टीम आहे. माझा एक मित्र आहे प्रसाद मडकईकर, ग्रुप्समधून कॉन्सेप्ट आले त्याच्याकडे की नो स्कूलिंग, अनस्कूलिंग सारखे, अनस्कूलिंग का नो स्कूलिंग म्हणतात, नॉट इव्हन होम स्कूलिंग, इट्स नो स्कूलिंग. सो नो स्कूलिंग म्हणजे काय माहिती आहे कॉन्सेप्ट, की मुलाला शिकवायचंच नाही. सर्वात वर्स्ट त्याने गोष्ट सांगितली मला त्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये आपल्या, की आपल्यामध्ये सेम वयाची मुलं एकत्र बसतात एका वर्गामध्ये. तू सेम वयाच्या मुलांना सेम एक्सपोजर आहे. ती जी मुलं आहेत ती डिपेंड झाली फक्त टीचरवरती. तर आसपासची जी मुलं आहेत त्यांच्याकडे काही शिकतच नाही आहेत. आणि किती शिकण्यासारखं, आता जेव्हा आपण महाराष्ट्र फिरतो आपल्याला कळतं की लोकांकडे किती शिकण्यासारखं आहे, पण शाळेमध्ये हे कॉन्सेप्ट तुला सांगतच नाही की तू तुझ्या मित्राकडे काही शिकू शकतोस. मित्र कसे असावे, तुझ्यापेक्षा वयाने मोठे किंवा वयाने लहान. सेकंड गोष्ट, शाळेमध्ये काय होतं की सकाळी 10 वाजल्यापासूनच 4 वाजेपर्यंत शाळा आहे. त्याच्यानंतर काय गंमत, खेळायचं आहे आपल्याला. सो जे डोक्यात राहतं की मला शिक्षणाचा टाइम हा 10 ते 4च आहे, त्याच्यानंतर जे मी करतोय ना ती मज्जा आहे आणि माझं मज्जामधनं शिकणं थांबतं. आज प्रत्येकजण म्हणतो की खेळण्यातनं माणूस जास्त शिकतो, पण आपल्याला खेळताना त्यांना शिकतोय आपण, हे आपल्या डोक्यात कॉन्शियसमध्ये जातच नाही. तर जेव्हा अनस्कूलिंग हे चालू होतं ना तेव्हा तू मुलाला काही शिकवतच नाहीस. त्यामुळे काय होतं, प्रत्येक गोष्ट त्यासाठी एज्युकेशन आहे. कारण त्याच्या डोक्यात हे नाही ना की शाळेत गेलं की एज्युकेशन होणार. ही इज नॉट नॉलेज हंग्री. तो कुठूनही इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, कोणाकडनं पण.